नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं एक अपडेट आलेली आहे। एमपीएससीने एक न्यूज लेटर प्रसिद्ध केलेलं आहे, ज्याला आपण ई न्यूज लेटर म्हणतो। त्यामध्ये एमपीएससीने आतापर्यंत मागील एका वर्षामध्ये किंवा मागील 6 महिन्यात म्हणजे 1 एप्रिल पासून ते आजतागायत जून एंड पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्याचा एक सविस्तर वृत्तांत तुमच्या समोर दिलेला आहे। आणि त्यामध्ये महत्त्वाची बातमी, आतापर्यंत त्यांना किती मागणी पत्र त्यांच्याकडे सरकारकडून आलेले आहे त्याबद्दल पण त्यांनी माहिती दिली। त्यामध्ये महत्त्वाचं कंबाईनसाठी किती मागणी पत्र आले त्याची पण आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया आणि अवांतर एमपीएससीने दिलेली माहिती सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया। थोडक्यामध्ये एमपीएससीने एक अपडेट दिले की यात किती मागणी पत्र आलेले आहेत। त्यामध्ये तुम्हाला एक फक्त त्यामधलं एक पत्र किंवा एक पेज तुम्हाला मी दाखवतोय, ज्यामध्ये पहिलाच पॉइंट आहे राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणी पत्र कोणती कोणती। त्यामध्ये बरेचसे विभाग आहेत, त्यापैकी एक महत्त्वाचा विभाग आहे बघा इथे, महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 यासाठी म्हणजे गट ब अराजपत्रित आणि गट क यासाठी 762 पदांचं मागणी पत्र एमपीएससी कडे आजतागायत पोहोचलेलं आहे। आता 762 आणि मागच्या वर्षाची जवळपास 8000 ची ऍड कुठे गेली। सो बऱ्याचशा जागेंचं मागणी पत्र येणं अजून अपेक्षित आहे। या कारणास्तव मागील 2 दिवसापूर्वीच एमपीएससीने सांगितलं होतं, माननीय सचिव सुवर्णा खरात यांनी सांगितलं होतं की या कारणास्तव आम्ही अजून ऍड देत नाही की अजून आम्हाला मागणी पत्र प्रॉपर अजून मिळाले नाही किंवा ज्या डिपार्टमेंटचे अजून अपेक्षित आहे ते अजून मिळाले नाही। जवळपास 45-50 डिपार्टमेंट आहे ज्यांच्याकडनं यांना मागणी पत्र येणं अपेक्षित आहे, पण अजून तेवढे आलेले नाहीये, सो ते थांबलेले आहे। पण आतापर्यंत 762 पदांचं मागणी पत्र आलेलं आहे। अजून तुम्हाला त्या न्यूज लेटरकडे घेऊन जातो। हे बघा, हे एमपीएससीचं न्यूज लेटर तुम्ही एमपीएससी वेबसाईट बघितले असेल तर बराचसा बदल त्यांनी केलाय। फ्रंट लाईनला तुम्ही बघितलं एमपीएससीचा लोगो प्रचंड छान त्यांनी आता घेतलेला आहे। हे लोकसेवा आयोगाचं ऑफिस आहे, यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे बऱ्याचशा गोष्टी। यामध्ये अंक 6 आहे, हा ई न्यूज लेटर आहे। अंक 6 1 एप्रिल, बघा मी तुम्हाला मगाशी डेट बोललो, 1 एप्रिल पासून ते 30 जून 2024 पर्यंतचं हे अपडेट आहे। जुलैचं पण नाही, जूनचं अपडेट आहे। एप्रिल मे जून जुलै, एप्रिल मे जून 3च महिन्याचं हे अपडेट आहे त्यांच्याकडे। आता या 3 महिन्यात त्यांनी काय घडामोडी केल्यात त्या सगळं इथे दिलं त्यांनी। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्य संचालक विभागाकडून मागणी पत्र किती आले, प्रसिद्ध करण्यात आल्या जाहिराती कोणत्या कोणत्या आहे, प्रसिद्ध करण्यात आले अभ्यासक्रम कोणते, आयोजित परीक्षा कोणत्या कोणत्या घेतल्या त्यांनी, आयोजित परीक्षा चालणी परीक्षा कोणती घेतली त्यांनी, प्रसिद्ध करण्यात आल्या उत्तर तालिका कोणत्या आहे, अराजपत्रित परीक्षांच्या मुलाखती आणि निकाल किती घेतल्या, अराजपत्रित परीक्षांच्या मुलाखती निकाल किती घेतल्या, सरळ सेवा छाननी किती गेली, सरळ सेवा मुलाखती निकाल घेतले का, सेवा प्रश्न नियम बदलले का, आणि फोटो गॅलरी। थोडक्यामध्ये पटकन मी तुम्हाला दाखवतो, हा प्रस्तावना आहे त्यांची आणि यामध्ये त्यांनी त्यांचे जे संरचना आयोगाचे त्यामध्ये 6 सदस्य किंवा 6 उमेदवार आहे। पहिले आहे अध्यक्ष माननीय रजनीश शेठ आहे, नंतर सदस्य किती आहेत त्यांचे 4 सदस्य आहे, देवानंद शिंदे, अभय वाघ, सतीश देशपांडे, दिलीप बांडरपट्टे, हे 5 सदस्य आहेत। हे 4 सदस्य आहेत, एक अध्यक्ष आणि एक सचिव डॉक्टर सुवर्णा खरात या सचिव आहेत। आता यामध्ये आपण जर बघितलं तर पहिलाच मुद्दा आहे राज्य शासनाच्या विभागांकडून प्राप्त मागणी पत्रे। बघा यामध्ये तुम्हाला बघायला मिळत आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण पद 1, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आरोग्य 33 जागांचं मागणी पत्र आलेलं आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग यामध्ये शरीर विकृती शास्त्रज्ञ विशेषज्ञ संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा 3 पदांची मागणी, गट अ चं पद आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग बधिरीकरण तज्ञ विशेषज्ञ संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट 10 पदांचं मागणी पत्र आलेलं आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग अस्थिभंगोपचार विशेषज्ञ संवर्ग महाराष्ट्र वैद्यकीय आरोग्य सेवा गट चे 3 पद आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकाऱ्याची गट अ चे 14 पद आहे। सार्वजनिक आरोग्य विभाग क्ष किरणशास्त्र विशेषज्ञ संवर्ग अ चे 25 जागा आहे। आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोग व प्रसूतितज्ञ अ गट अ च्या 6 जागा आहे। मनोविकृती चिकित्सक विशेषज्ञ संवर्ग गट अ च्या 8 जागा आहे। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी बालरोग तज्ञ अ च्या 12 जागा आहे। त्यानंतर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब आणि क याच्या 762 जागा आलेल्या आहे। बघा इथे ब आणि क च्या, म्हणजे फार कमी आहे, फार कमी आहे। आणि त्यानंतर महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 सुधारित मागणी पत्र पकडले तर टोटल जागा 524 आलेल्या आहे। अशा टोटल मागणी पत्र सगळ्यांचं जर पकडलं 1401 जागा त्यांना आतापर्यंत मागणी पत्र स्वरूपात आलेल्या आहेत। प्रसिद्ध केलेल्या जाहिराती त्यांच्या बघा 4 जाहिराती प्रसिद्ध केलेल्या आहेत। आरोग्य विभागाचे सहाय्यक संचालक, लोकसंख्या शास्त्रज्ञ, कला संचालक, दिवाण न्यायाधीश यांच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत। प्रसिद्ध करण्यात आलेले अभ्यासक्रम कोणते कोणते हे सगळे आहेत बघा। त्यामध्ये त्यांनी टाकलंय त्यांनी सहाय्यक संचालक तांत्रिक मधला, सहाय्यक सचिव तांत्रिक मध्ये, सहाय्यक प्रारूप प्रारंभ, निरीक्षक अधीक्षक, गृह प्रमुख, उपसंचालक, उप अभियंता यांत्रिकी यांचा सिलेबस त्यांनी अपडेट केलाय। आयोजित परीक्षा एक पण नाही, ह्या 3 महिन्यात परीक्षा अपडेट परीक्षा घेतल्याच नाही। आयोजित परीक्षा चालणी परीक्षा एक पण नाही, ते निरंक आहे।
त्यानंतर उत्तर तालिका प्रसिद्ध केल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 ची मुख्य परीक्षा ही उत्तर तालिका त्यांनी प्रसिद्ध केली होती. मुलाखती कुणाच्याच घेतलेल्या नाही या 3 महिन्यामध्ये. त्यानंतर पुढचा मुद्दा निकाल लावले त्यांनी दोघांचे. जलसंपदा विभाग महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा त्यांचा निकाल लावलाय आणि विधी न्याय विभागाचा दिवाण न्यायाधीश कनिष्ठ स्तर न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षेचा निकाल लागलेला. मुलाखती घेतलेला नाही आहे. निकाल वित्त विभागाचा महाराष्ट्र गट सेवा मुख्य परीक्षा 2023 तांत्रिक सहाय्यक त्यांचा निकाल लावलेला आहे. पदसंख्या 1 प्राप्त आवेदन 12 शिफारस झालं 1 हे निकाल लावलाय. त्यानंतर गृह विभागाचे गट क सेवा मुख्य परीक्षा दुय्यम निरीक्षक याच्या 6 जागा होत्या. 95 आवेदनपत्र आहे, 6 शिफारस झालेली आहेत. महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2022 लिपिक टंकलेखन प्रतीक्षा यादी त्यांनी इथे लावलेली आहे. त्यानंतर निकाल मुलाखती आणि निकाल घेतलेले आहे. गृह विभाग गट ब मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक निकाल प्रतीक्षा यादी लॉट 2 लावलेली आहे. गृह विभाग प्रतीक्षा यादी लॉट 3 पण लावलेली आहे. वित्त विभाग परीक्षा यादी लॉट 6 16 उमेदवारांची यादी लावली आहे. राज्य निरीक्षक पोलीस उपनिरीक्षकाची. त्यानंतर इथे सहाय्यक कक्ष अधिकारी 10 जणांची प्रतीक्षा यादी लावलेली आहे. गृह विभाग पोलीस उपनिरीक्षक 2021 वेटिंग लिस्ट नाही डायरेक्ट रिझल्ट आहे 5778 376 सिलेक्शनची लिस्ट पण त्यांनी लावलेली आहे. सरळ सेवा छाननी झालेली ज्या एक्झाम्स आहेत त्या जवळपास 10 एक्झामची सरळ सेवा छाननी झालेली आहे. सरळ सेवा छाननी परत इथे ऍड करा 3 14 एक्झामची छाननी प्रॉपर झालेली आहे. सरळ सेवा मुलाखती निकाल मुलाखती घेतलेल्या त्यांनी बघा आदिवासी विकास विभागाची घेतली आहे. वैद्यकीय शिक्षण औषधी द्रव्य विभागाची वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग आहे. वित्त विभाग आहे. परत शिक्षण विभाग आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आहे. सामान्य प्रशासन आहे संचालक म्हणून. वैद्यकीय शिक्षण औषध द्रव्य विभाग आहे. असे टोटल 10 विभागांची मुलाखती आणि निकाल त्यांनी लावल्यात. त्यात परत 3 ऍड करा 13 विभागांची मुलाखती आणि छाननी त्यांनी घेतलेली आहे. त्यानंतर सरळ सेवा मुलाखती निकाल लावलेले किती आहेत बघा इथे दिसतंय तुम्हाला. टोटल 8 वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे निकाल त्यांनी लावलेले आहे. सेवा प्रवेशचे नियम बदलले ते सार्वजनिक आरोग्य विभागाचे. वैद्यकीय अभिलेख अधिकारी गट ब याचे नियम सेवा प्रवेश नियम त्यांनी बदललेले आहेत. आणि बाकी फोटो गॅलरी त्यांनी दिलेली आहे. अध्यक्ष माननीय डॉक्टर श्री रंजिश शेठ आहे. रजनीश शेठ डॉक्टर शिंदे सुवर्णा खरात आणि उमराणीकर सहसचिव उपस्थित आहे. सगळे फोटो गॅलरी त्यांनी दाखवलेली आहे. सो ही जे न्यूज लेटर आहे एमपीएससीचं यामध्ये त्यांनी आतापर्यंतचा 3 महिन्याचा लेखाजोखा यामध्ये दिलेला आहे. तुम्हाला शेवटच्या पानावर परत एकदा घेऊन जातो मी. ती त्यांनी एमपीएससीचे जे सदस्य आहेत ते कुठे गेले होते तुम्हाला लक्षात येते बघा इथे. हरियाणा पब्लिक सर्व्हिस कमिशन त्याचं ते व्हिजिट केली त्यांनी त्याची माहिती घेतली थोडक्यामध्ये. त्यानंतर एमपीला पण गेले होते. एमपी लोकसेवा आयोग जो आहे एमपीचा त्यांनाही जाऊन भेटून आलेले आहेत. कशासाठी तर आपल्या एमपीएससी मध्ये अजून काही सुधारणा करणे योग्य आहेत का याचा अभ्यास करण्यासाठी तिथे गेलेले आहे. इथे तुम्हाला दिसतंय इथे हे गेले होते कुठे उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाला भेट द्यायला गेले होते. तिथे पण उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाला भेट देऊन त्यांनी त्यांच्यात काय बदल आणि आपल्यात काय बदल करता येऊ शकतात याची त्यांनी भेटी अंतर्गत पूर्ण सविस्तर चर्चा केली आहे. बघूया काय बदल होतोय. बदल होणं तर अपेक्षित बऱ्याच वर्षापासून एमपीएससी मध्ये आहे. रिसेंटली तुम्ही बघितले असेल न्यूज की एमपीएससीला सक्षमीकरण करणं गरजेचं आहे. आयोग त्यासाठी एक समन्वय समिती पण नेमलेली आहे. त्यानंतर बरेचसे एक्झाम्स गट क च्या गट ब च्या अराजपत्रित ह्या एमपीएससी कडे वर्ग करायच्या आहेत. त्या संदर्भात सुद्धा ह्या गोष्टी सगळ्या रिसेंटली प्रोसेसमध्ये आहे. सो बघूया मोठा बदल अपेक्षित आहे. एमपीएससीच्या वेबसाईटमध्ये मोठा बदल केलेला आहेच पण येणाऱ्या कालावधीमध्ये या उमेदवारांना लवकरात लवकर एक्झाम घेऊन लवकर विद्यार्थ्यांना रुजू करण्यासाठी म्हणजे शासनाला हे विद्यार्थी प्रस्तावित करण्यासाठी लवकर एमपीएससी प्रयत्न करावा. एमपीएससी मध्ये सदस्य संख्या वाढवायची ती पण वाढवावी पण कार्यप्रणाली मात्र फास्ट करावी अशी अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि कंबाईनसाठी जवळपास 700+ जागेंचं हे नोटिफिकेशन म्हणजे 700+ जागेंसंदर्भात मागणी पत्र आलेलं आहे. अजून पण येणं अपेक्षित आहे. लवकरच येईल ते तुम्ही अभ्यास करत राहा. वेळोवेळी आलेले अपडेट तुम्हाला जर बघायचे असेल तर इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्यावर असते. खाली या नंबरवरती तुम्हाला मी नंबर शेअर करतो. या नंबरवरती कॉल करून आपण विशेष माहिती घेऊ शकता. काही शंका असेल कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया नवीन अपडेट्स नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.